प्रश्न असा आहे की विमा उतरवणं हे कंपनीचं काम असतंच. पण 50 कोटीचा विमा जर उतरवला असेल आणि तो जो पायलट जो वेळेवर बदलला गेला, त्याला असं काही हिप्नोटाईज केला गेलाय का? त्याला आमिष दाखवल्या गेलेलं आहे का? अजमल कसाब जसं हिप्नोटाईज करून दहशतवादी हल्ल्याकरता पाठवण्यात आला होता किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रकरणं असे घडतात की ते हिप्नोटाईज करून त्यांना हे केलं जातं. सुसाईड बॉम्ब लिट्टीच्या संदर्भात पण तो विषय राजीव गांधींची ज्यावेळेस हत्या झाली होती त्या संदर्भामध्ये केला गेला होता. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. विमान अपघाता प्रकरणात त्यांनी सुरुवातीपासूनच अनेक शंका उपस्थित केलेल्या आहे. या संदर्भात त्या बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत. दादा, काल तुम्ही एक ट्विट केलं होतं की VSR जे कंपनी आहे त्यांनी पायलटचा 50 कोटींचा विमा काढला होता. नेमकं असा दावा तुम्ही केला होता. त्यासोबतच पायलटचा सुसाईड बॉम्बर म्हणून वापर केला गेला का, अशी शंका तुम्ही उपस्थित केली होती. नेमकं काय आहे माहिती? VSR कंपनीचे पायलट 2 वेळा बदलल्या गेले. VSR कंपनी ही नादुरुस्त होती, तिच्यावर 1 वर्षापासून बंदी होती आणि असं विमान दादांकरता 28 तारखेला दिलं गेलं. आता हे प्रश्न फार अनुत्तरित आहेत. पण मला जे माहिती मिळाली, डिसेंबर 2025 जितके पायलट त्या VSR कंपनीचे आहेत, त्या सर्व पायलटला 50-50 कोटी रुपयाचा विमा त्या कंपनीकडून उतरवला गेला. प्रश्न असा आहे की विमा उतरवणं हे कंपनीचं काम असतंच. पण 50 कोटीचा विमा जर उतरवला असेल आणि तो जो पायलट जो वेळेवर बदलला गेला, त्याला असं काही हिप्नोटाईज केला गेलाय का? त्याला आमिष दाखवल्या गेलेलं आहे का? अजमल कसाब जसं हिप्नोटाईज करून दहशतवादी हल्ल्याकरता पाठवण्यात आला होता किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रकरणं असे घडतात की ते हिप्नोटाईज करून त्यांना हे केलं जातं. सुसाईड बॉम्ब लिट्टीच्या संदर्भात पण तो विषय राजीव गांधींची ज्यावेळेस हत्या झाली होती त्या संदर्भामध्ये केला गेला होता. त्याच्यामुळे असे काही हिप्नोटाईज करून पाठवले होते का तो पायलट? कारण त्याला मेडे कॉल त्यांनी दिला नाही, नंबर 1. आणि त्याला टेक ऑफ घेऊन पुणे एअरपोर्ट कव्हर करता आलं असतं 5 मिनिटात, तेही त्यांनी केलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला शंका अधिक प्रबळ VSR कंपनीवर आहे. 50 कोटीचा विमा काढून त्यांना आमिष दाखवून हे कृत्य करायला लावलं आहे का, ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. आणि ह्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मंगळवारचा दुपारचा वेळ मी घेतलेला आहे. आज तो वेळ कन्फर्म होणार आणि त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी सुरू झाली पाहिजे असं मला वाटतं. दादा, रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे 10 तारखेला. अपघाता प्रकरणामध्ये ते काही खुलासा करणार आहेत, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांचा काल मी पत्रकारांशी संवाद ऐकला. 10 आणि 12 तारखेला ते 2 पत्रकार परिषदा घेऊन राहिले. त्यातली 10 तारखेची पत्रकार परिषद म्हणजे परिवारातला कोणीतरी दादांच्या अपघाताच्या बाबतीत महाराष्ट्र शंका उपस्थित करतो, त्यावर परिवारातला कोणी व्यक्ती बोलले पाहिजे म्हणून श्री रोहित पवार हे ते पत्रकार परिषद घेत आहेत. त्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असेल आणि विलिनीकरणासंदर्भात ते 12 तारखेला पत्रकार परिषद घेत आहेत. मला सध्या विलिनीकरण संदर्भात काहीच बोलायचं नाही आहे. पण 10 तारखेला मलाही अपेक्षा आहे की पत्रकार परिषदेमध्ये अनेक काही गोष्टी क्लिअर होतील आणि त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करतीलच. त्याच्यामुळे ते पत्रकार परिषद पाहणं मला असं वाटते खूप महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.